किती लांब जायचंय अजून? हे काय आलोच. मला असं वाटतंय तुमचा मगासचा डाऊट खरा होता. 100% कोणतरी आपला पाठलाग करते, नाहीतर हे कुत्रा असं भुंकणार नाही. माझ्या घरातून कोणी बघितलं नसेल ना मला? त्यांच्यापैकी कोणी आलं नसेल ना? नाही नाही, मला नाही वाटत तुमच्या घरातलं कोणी असेल. कारण जर असतं तर एवढ्या वेळात आपल्याला अडवलं असतं. वाट नसती बघितली. पण तरी सुद्धा उगाच रिस्क नको. जर खरंच घरातलं कोणी असलं तर नसता प्रॉब्लेम होऊन बसायचा. चला निघूया आपण. हो चला. बसा तुम्ही पलीकडून. कुठे गेली? शिट, चांगली वाटते ही. शिट, चांगली रंग्यात पकडली असती हिला. कुठे गेली म्हणायची? जाऊ दे, जा पळून जा. आज वाचलीच म्हणायची तू, पण मी पण बघतेच किती दिवस वाचतेस ते. मला पण बघायचंच आहे ही असं लपून छपून किती दिवस गुलू करते असते. धैर्य, अहो इकडे तर सगळा अंधारच आहे की. एकच मिनिट. काय करतोय? सांगणार, सगळं सांगणार. तुम्ही फक्त चला. आणि नाही सरप्राईज झालात ना तर नाव बदलून टाका माझं. काय ठेवायचं मग? शट अप. बरं, आता ही पट्टी मी तुमच्या डोळ्यावर बांधतोय आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. काय? याला ना वेडेपणा म्हणतात. सांगितलं की तुम्हाला मगाशीच, वेडाच आहे मी तुमच्यासाठी. आणि मगाशी तुम्हाला जे एवढे प्रश्न पडले होते ना की कुठं घेऊन चाललाय मला, काय सरप्राईज आहे, आता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. सावी, खूप स्पेशल आहात तुम्ही माझ्यासाठी. आणि तेच प्रूव्ह करण्यासाठी हे सरप्राईज खास तुमच्यासाठी आहे. धैर्य, प्रेम आणि नाती प्रूव्ह नसतात करायची, जपायची असतात. आपण एकमेकांना सांगितलंय की आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मग कशाला प्रूव्ह वगैरे करायचे? बरं, प्रूव्ह नाही, पण निदान आपलं नातं जपण्यासाठी मला तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंय. तुम्हाला स्पेशल फील करून द्यायचंय. आपलं नातं सेलिब्रेट करायचंय. आता तरी बांधू का पट्टी? धैर्य, हात. चला सावकाश. किती लांब आहे पण अजून? हळूच, सावकाश.
मला आता काहीही लागणार नाहीये. मी गोळ्या घेऊन झोपलोय. मला उठवू नका. धैर्य, कुठं आलोय आपण? कळेल की आता. सरप्राईज. शपथ, धैर्य, हो कसलं भारी आहे. इरा, अगं काय करत होतीस? ते हे काय बघू. त्याने लिहिलंय ना, गोळ्या घेऊन झोपतोय म्हणून उठवू नका. मग सादर कशाला काढत होतीस? सॉरी आत्या. चल बाहेर, त्याला झोपू दे. चल.
आले. हे सगळं कसलं भारी आहे. अहो पण सगळ्याची काय गरज होती. तुम्ही ना जरा वेडेच आहात बघा. अजून वेडेपणा तर बाकी आहे. काय आता अजून काय बाकी आहे. घ्या, ओपन करून बघा. खरंच खूप सुंदर ड्रेस आहे धैर्य. आवडला ना? आवडला, खूप आवडला. अहो पण खूप महाग असेल ना ड्रेस. कशाला तुम्ही उगाच नाही, माझ्या राणीसाठी आणलाय मी हा ड्रेस. आणि तिच्यासाठी स्वस्त महाग असं काहीच नाहीये. बरं, आता ड्रेस आवडलाय ना, जरा मला पण बघू द्या की ह्या स्पेशल ड्रेस मध्ये माझी स्पेशल व्यक्ती कशी दिसते ते. आत्ताच. अहो किती वेळ होईल मग. नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर इथंच वेळ घालवला तर वेळ तर होणारच. पण इथं कुठे चेंज करणार मी. डोंट वरी, सगळी व्यवस्था झाली. दिस वे प्लीज. आलीच. भावना कसं सांगू हे सगळं. डायरेक्ट सांगू का सावे आणि धैर्य बाहेर आहेत म्हणून. बेस्ट, असंच करते. बेस्ट आयडिया. भाव नाही, नको नको. सिक्रेट असं लगेच सांगून टाकायला नको. लई भारी सिक्रेट आहे दीपे. मी जर का सिक्रेट जपून ठेवलं तर भाऊ आणि मुजुमदार दोघांच्या विरोधात वापरून तुला त्याची चांगली बँड वाजवता येईल. तसं पण माझ्याकडे काही ठोस पुरावा नाही. त्या भाऊना काहीतरी सांगायला जायचे, माझ्याच अंगाशी यायचं. मी सावी पण मरणाची चॅप्टर आहे. उगाच तिकडचं तिकडचं काहीतरी गोळ्या करून भाऊना सांगायची, त्यांनाच गुंडाळून ठेवायचे. आता काय करू. हा, जर मी भाऊना सांगू शकत नसते की दोघ जण बाहेर आहेत, पण मी एक काम तर करूच शकते. भाऊना मी सांगू शकते, तुमची लाडकी गुणाची नात रात्री झोपायचं सोडून बाहेर रात्र जागवायला लागल्या. बेस्ट. स्वप्न चालून आले बघता बघता,
आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कामला कशी दिसती? धैर्य. सांगायला शब्द कमी पडतील एवढ्या सुंदर दिसताय तुम्ही. तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अजून एक? हा, हेच तर मेन सरप्राईज आहे. एकच मिनिट. हे काय? उघडून तर बघा. माझी फायर ब्रँड लेक. मी तुझे पप्पा. कशी आहेस? मस्त. माहित होतं मला, कारण तू खूप स्ट्रॉंग आहे. आणि तू ते वेळोवेळी सिद्ध केलेस. घरासाठी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभी राहिलीस तू. घराचं कर्ज असताना ते स्वतः फेडायचं ठरवलंस. त्यासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवलीस. पडेल ते काम केलंस. वेळेला स्वतःचा आत्मसन्मान बाजूला ठेवलास, पण घराचा सन्मान जपलास. हे कुणाचंही काम नाही. तुझ्यासारखी धीराची मुलगीच हे करू शकते.
सावे, तुझ्या पप्पांना कायम तुझा अभिमान राहील. प्रेम करणं तर तुझ्याकडूनच शिकावं. घरातल्या माणसांना, शाळेतल्या मुलांना, तहानलेल्यांना, पक्ष्यांना, प्राण्यांना, सगळ्यांनाच किती मायेने जीव लावतेस. तरी पण पप्पा, तुम्ही मला सोडून गेला. जावेद, तरी मी तुझ्या जवळ नसलो तरी प्रत्येक क्षण तुझ्या आसपास आहे. हे लक्षात ठेव. आणि सावेद, जसं आपण मोठे होतो तसे जुन्या नात्यांसोबत नवीन नाती येत असतात. तुझ्याही आयुष्यात येतील, खूप सुख घेऊ. तुला पण तुझ्या मनासारखा जोडीदार मिळेल. जो आयुष्यभर तुला आनंदात ठेवेल, तुझा हात कधीच सोडणार नाही. तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेल. तुला कायम सुखात ठेवेल. आणि सावे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी सावी कधीच कुठलाच निर्णय चुकीचा नाही घेणार. तुझे लाडके पप्पा. शांत बसावी. शांत. बस. सावी, बापाचं प्रेम काय असतं हे मला जास्त माहिती नाही. कारण
मला ते तितकंसं मिळालंच नाही. मी जस्ट एक प्रयत्न केला. पण तुमचे पप्पा जिथं कुठं असतील तिथं त्यांना तुमच्याबद्दल असंच काहीतरी वाटत असेल ना. जगातल्या प्रत्येक बापाला वाटत असेल की त्यांची मुलगी तुमच्यासारखी असायला हवी. आय फील रिअली प्राऊड की मी तुमच्यासारख्या मुलीवर प्रेम केलं, जिनं मला इगो आणि स्वाभिमान यात काय फरक असतो ते शिकवलं. आणि त्यामुळं फक्त मीच नाही तर माझं अख्खं आयुष्य बदल. आणि तेच माझं उरलेलं आयुष्य मला लाईफ पार्टनर म्हणून तुमच्या सोबत घालवायचंय. मला आयुष्यभर तुमची साथ हवी. द्याल? आय लव्ह यू सावी. आय लव्ह यू सो मच. बिरतीचा नाद खुळा, जिंदगीचा जाळ खुळा, गपगार करतो या गुलाबी वार खुळा. हो दुरावते आस पुन्हा, पुकारते साध पुन्हा, बनवा येऊ रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो दुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग. भाऊ भाऊ भाऊ. हे दिपे, तू कशी दिवसा करतेस एक वेळ ठीक आहे, रात्रीच कशाला कालवा करायलास? अहो काळजी वाटते ना म्हणून घसा दुखवून घ्यायला लागल्या. आणि तुम्ही म्हणता कशाला कालवा करतेस? कुणाची काळजी? सावी वंसंची. तिला काय झालंय? ती झोपली असेल निवांत. चल तू पण झोपायला चल. उगाच आपलं रात्रीचं काय.
त्या जर झोपल्या असत्या तर काळजी वाटली असती का? म्हणजे वंस झोपल्या नाहीत, त्या बाहेर कुठेतरी गेलेत. एक मिनिट, सावी घरात नाही आहे हे तुला कसं कळलं का? अहो मी आता बाहेर आले तर दरवाजा उघडा होता, म्हणून मी घरात सगळीकडे फिरून बघितलं. वंस कुठंच नाहीत घरात, मग त्याच बाहेर गेले असणार ना. मला एक सांग, इतक्या रातच्याला तू का जागायलीस? मला ते दरवाजाचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले होते. जागतो झोप आहे माझी. दीपे, स्वप्न बिप्न बघितलं असशील तू, म्हणजे भास झाला असेल तुला कसला तरी. हे बघ दीपे, तू उग काय बाय सांगतेस आणि जीवाला घोर लावून ठेवतीस. त्यातलं खरं तर काय नसतंच. सकाळी पण काय बाय सांगितलंस आणि किती टेन्शन वाढून ठेवलंस. पाहिलं तर सगळं चुकीचं निघालं, होय की नाही? आओ भाऊ, ते चुकीचं ठरलं म्हणून आता पण मी काय पण सांगते असं होतंय का? भाऊ, हो वंसांची वहिनी आहे मी. त्यांच्या काळजीने जीव घाबरा होतोय हो माझा. आणि बघा, आता वंसांचं वय पण धोक्याचं आहे. धोक्याचं वळण कधी पण येऊ शकतंय हो. आणि बघा बरं, रात्रीचे 2:30 वाजल्यात. एवढ्या रात्री पोरीच्या जातीनं घराच्या बाहेर राहणं सेफ आहे का सांगा बरं तुम्हीच. काळजी वाटते हो मला वंसांची. दीपे, हे बघ, तुला कन्फर्म माहित आहे काय की सावी घरात नाही आहे ते? नाहीतर बघ, तू की नाही उगाच काहीतरी सांगत बसते असेल, नंतर स्वतःचाच फो करून घेतेस. नाही, तुम्ही माझ्या चुका काढत बसा. काळजीपोटी मी काहीतरी करायला जाते, सगळं माझ्या संघाशी येतंय. मग मी काळजी करायची बंद करणार नाही बरं का. वंस घरात नाहीत याचा पुरावा पाहिजे ना तुम्हाला. चला चला, आत्ता जाऊया त्यांच्या खोलीत, जाऊया आणि बघूया कशा मस्त पैकी झोपल्यात ते. चला चला, या. अगं दीपे, या कशा या या या. बघा बघा, मी तुम्हाला सांगत होते ना त्या नाही येत घरात म्हणून.